ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत. कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला. इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होतो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथे समोर आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींना भाऊबीजला सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणीसाठी ही भेट आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकदाच ऑक्टोबर महिन्याचा लाभ आणि आपल्या सरकारकडून भाऊबीजेसाठी एक मोठी ओवाळणी त्यांना इथं दिली जाणार आहे. तर पहा, या संदर्भातील सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तसेच ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार, हा जो लाभ आहे ऑक्टोबर महिन्याचा तो त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, त्याबद्दलची सुद्धा मोठी अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना 21 रुपये हप्ता कधी मिळणार आणि भाऊबीजेला लाडक्या बहिणींना सरकारकडून जी खास ओवाळणी मिळणार आहे त्याबद्दलची मोठी अपडेट पुढे आलेली आहे, ती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंद वार्ता समोर आलेली आहे. राज्यातील महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी
2100 रुपयांचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता इथं बाळगलेली आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा लाभ आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. पहा, म्हणजेच आता जो लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ इथं दर महिन्याला आपल्या सरकारतर्फे मिळत आहे, तर तो लाभ आता 1500 रुपयावरून 2100 रुपये केला जाणार आहे. तर पहा, तुम्हाला लाडक्या बहिणींचा जो हप्ता होता हा सप्टेंबर महिन्याचा, तो मिळाला का, तो तुम्ही नक्की तिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. पहा, राज्यातील लाडक्या बहिणी सर्व सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही सुद्धा ह्या सप्टेंबर महिन्याच्या आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर नक्कीच इथं कमेंट करायची आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. पहा, 2100 रुपये इन्स्टॉलमेंट फॉर लाडकी बहीण योजना. पहा, म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची जी रक्कम आहे ती नेमकी कधी दिली जाणार त्याबद्दलची मोठी बातमी आपण पुढे पाहणार आहोत. पहा, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता समोर आलेली आहे, कारण मध्य प्रदेशमधील सरकारनं लाडक्या बहिणींना भाऊबीजीला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयांचा लाभ दिलेला आहे. तर पहा, आपलं सरकार देखील आपल्या राज्यात देखील भाऊबीजीला ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का नाही, आणि जर मिळाला तर लाडक्या बहिणींना भाऊबीजीला सरकारकडून ओवाळणी नक्की किती रुपयांची मिळेल याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. पहा, तुम्हाला काय वाटतं, जो निर्णय मध्य प्रदेशमध्ये सरकारनं घेतलेला आहे तोच निर्णय आपल्या राज्यातील सरकारनं घेतला पाहिजे का, आणि आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळाले पाहिजे का? तुमचं नक्की म्हणणं काय आहे ते तुम्ही तुमचं मत आपल्या कमेंटमध्ये कमेंट करून मांडायचं आहे, जेणेकरून याचा फायदा नक्कीच सर्व लाडक्या बहिणींना होणार आहे. पहा, लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. तर ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आपण सुरू केलेली योजना आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींना याचा आर्थिक फायदा देखील होत आहे. हा जो लाभ आहे लाडक्या बहिणींना तो आपण असाच पुढे देत राहणार आहोत आणि लाडकी बहीण योजना ही अशीच शेवटपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची माहिती सुद्धा आपल्या सरकारकडून वारंवार आपल्याला मिळत आहे. तसेच पहा, लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी जी KYC प्रक्रिया सुरू केलेली होती तर ती आता इथं थांबवण्यात आलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गर्दी झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत. सणासुदीच्या मुहूर्तावर सुद्धा लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी अफाट गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर पहा, आता ही गर्दी इथं थांबवण्यात आलेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ती इथं तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेली आहे. दिवसांसाठी ही KYC प्रक्रिया इथं थांबवण्यात आलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी 1 नोव्हेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आलेला होता, परंतु हा वेळ आता इथं वाढवण्यात येण्याची शक्यता वाटत आहे, कारण जी गर्दी इथं आपण पाहत आहोत तर त्या गर्दीच्या अभावी आपण सणासुदीच्या मुहूर्तावर ही गर्दी इथं थांबवण्यासाठी आपल्या सरकारनं ही KYC ची प्रक्रिया आहे ती इथं थांबवलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहे, तर हा लाभ असाच शेवटपर्यंत मिळण्यासाठी ही KYC करणं अनिवार्य केलेलं होतं आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या रांगा आपण लागलेल्या आपण इथं पाहत आहोत. तो लाभ आहे हा इथं मिळतच राहणार आहे आणि त्यासाठी आपण KYC करण्यासाठी आपल्याला वेळ सुद्धा इथं वाढवून देण्यात येणार आहे. पहा, गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा निर्णय सुद्धा आपण घेऊ असं देखील आपलं सरकार इथं स्पष्टपणे म्हणत आहे. त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींसाठी आपण 2100 रुपये 1500 रुपयावरून 2100 रुपयाचा हप्ता इथं करू असं देखील आश्वासन आपल्या सरकारने इथं दिलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आता त्या 2100 रुपयाकडे लागलेलं आहे. पहा, तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळावे तर तुम्ही नक्कीच इथं कमेंट करायची आहे. पहा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे, ती म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्याची. पहा, तुम्ही सुद्धा ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल. तुमची आतुरता इथं आता संपलेली आहे, कारण लवकरच म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑक्टोबर महिन्याचा लाभ इथं वाटप केला जाणार आहे. पहा, म्हणजेच नक्कीच हा ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि तुमची जी KYC प्रक्रिया आहे त्याला तात्पुरत्या स्वरूपाचा ब्रेक सुद्धा इथं लावण्यात आलेला आहे. पहा, आता कोणतीही प्रकारची अट इथं लागलेली नाही की KYC पूर्ण असेल तर लाभ मिळेल, कारण KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथं जो कालावधी दिलेला आहे तो इथं कालावधी नक्कीच इथं वाढवण्यात येईल. परंतु सध्याच्या दिवसामध्ये लाडक्या बहिणींसाठी हा जो KYC प्रक्रिया आहे ती इथं थांबवण्यात आलेली आहे.
पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा पुढच्या आठवड्यामध्ये वाटप केला जाणार असल्याची. तर पहा, याबद्दलची माहिती समोर आल्याबरोबरच सर्व लाडक्या बहिणींमध्ये मोठं आनंदाचं वातावरण इथं पसरलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी आताची ही सर्वात मोठी बातमी असणार आहे, कारण सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. पहा, लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभ ही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. पहा, म्हणजेच ही लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे, कारण लवकरच आता येत्या पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑक्टोबर महिन्याचा लाभ हे जे 1500 रुपये आहेत ते इथे त्यांना दिले जाणार आहेत. पहा, महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा लाभ आपल्या सरकारतर्फे दिला जात आहे. पहा, लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता मिळालेली होती आणि जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली होती. पहा, 15 ऑक्टोबर 2024च्या मुदतीमध्ये 2,56,00,000 महिलांना अर्ज केलेले होते आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सुद्धा वाटप केलेले होते. या महिन्याच्या निकषावर बोट ठेवत लाडक्या बहीण योजनेची पडताळणी सुरू झालेली होती आणि अपात्र लाडक्या बहिणी ज्या निकषात बसत नाही त्या लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेल्या होत्या. पहा, सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्याची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास 45 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता ई-केवायसीतून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे आणि निकषानुसार राज्यातील 70 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत देण्यात आलेली आहे. तर या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही, त्यामुळे त्यांना चिंता करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. पहा, म्हणजे 70 लाखाहून महिला अपात्र होणार आहेत, परंतु लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही, त्यांना लाभ अशाच प्रकारे दिला जाणार आहे असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत माहिती देण्यात आलेली आहे. पहा, ही सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे, कारण ज्या महिला आपण पाहत आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या अतिशय गरीब महिला आहेत आणि त्यांना 1500 रुपयाची मदत आपल्या सरकारकडून होत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा आहे.